तुझ्या चरणाजवळ मला देवाची उपस्थिती आपल्यामध्ये आहे. विश्वास ठेवा तर देवाचा गौरव पहा. येणाऱ्या दिवसांमध्ये देव अनेक चिन्ह चमत्कार साक्षांद्वारे आमचं जीवन आशीर्वाद आणि आशीर्वाद करणारा देव आहे. का तो देव म्हणतो मी तुला पाहणारा देव आहे. तुझं उठणं बसणं निजणं सगळं मला माहित आहे. धन्यवाद ईश्वर, धन्यवाद ईश्वर. देवा आम्ही आता वचन घेऊन या वचनाद्वारे तू आमच्याशी बोल. वचनाद्वारे तू आमच्याशी स्पर्श कर. देवा वचनाद्वारे आमचं जीवन तू आशीर्वादित कर. पवित्र आत्मा आम्हाला शिकव प्रभू. आज तुझ्यावर पूर्ण आम्ही विश्वास ठेवतो. पवित्र आत्मा आमचा उत्तम शिक्षक आहे. तो आम्हाला देवाच्या सर्व गोष्टी शिकवतो. जेव्हा देवाचा आत्मा आपल्याला शिकवतो तेव्हा आम्ही आशीर्वादित होतो. आमच्या चिंता दूर होतात. आमच्या निराशा निघून जातात. आमचं जीवन कृपेने भरलं जातं. आमचं जीवन देवाच्या सामर्थ्याने भरलं जातं. धन्यवाद थँक्यू जीसस. आज प्रत्येक व्यक्ती आशीर्वादित कर. येशूच्या नावात प्रार्थना करतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. बोल येशू मसीह की जय. बायबल सांगते की सगळ्यात अगोदर आपण वचन घेणार आहोत. इर्मियाचं पुस्तक 29 अध्याय. या वचनात देवाचं वचन आपल्याला असं सांगत आहे. इर्मियाचं पुस्तक 29 अध्याय. इर्मियाचं पुस्तक 29 अध्याय काढलं सर्वांनी. 11 वचन. इर्मियाचं पुस्तक 29 अध्याय 11 वचन. म्हणा प्रभू आज माझ्याशी बोलत आहे. आमेन. इर्मियाचं पुस्तक 29 अध्याय 11 वचन. कारण मी तुम्हाविषयी जे संकल्प करीत आहे ते मी जाणतो. तुम्हाला शेवटी आशा द्यायला शांतीचे संकल्प आहेत, अरिष्टाचे नाही, असे परमेश्वर म्हणतो. बायबल मध्ये दिलेलं आहे की परमेश्वर या ठिकाणी असं म्हणत आहे, मी तुमच्याविषयी संकल्प करीत आहे. मी तुमच्याविषयी योजना आखत आहे. मी तुमच्याविषयी उत्तम गोष्टी पुढे चालून ठेवलेल्या आहेत. आणि मला माहित आहे माझे संकल्प तुमच्याविषयी काय आहे. प्रेज द लॉर्ड. तो प्रभू म्हणतो की माझे जे संकल्प आहेत ते शांतीचे आहेत, अरिष्टाचे नाही. होय, देवाचं वचन आपल्याला सांगतो. म्हणून जेव्हा आपण पूर्णपणे देवावर विश्वास ठेवतो, देवाच्या कृपेत येतो, देवाच्या उपस्थितीमध्ये येतो, देवाचे संकल्प आमच्या जीवनात पूर्ण होतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचे संकल्प आमच्या जीवनात पूर्ण होतात. म्हणून एक तर बायबल सांगतं की आम्ही एकतर जगामध्ये आम्ही राहू शकतो, नाहीतर देवामध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जगामध्ये राहू शकतो, नाहीतर देवामध्ये. जेव्हा आम्ही जगामध्ये राहतो तेव्हा जगातल्या गोष्टी आमच्यावर प्रबळ होतात. मग ते जगातले पाप असो, जगातले विचार असो, जगामध्ये संकट असो, मग ती साथ असो, तो कोरोना असो. प्रेज द लॉर्ड. हम साथ साथ है असं होतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही जगाच्या बरोबर असतो. साथ चालली बाई. आता याची साथ. दवाखान्यात जर गेलं तर तुम्हाला एकच शब्द ऐकायला मिळेल, याची साथ चालू आहे, त्याची साथ चालू आहे. प्रेज द लॉर्ड.
मी दवाखान्यात काल गेली होती, बाहेरची सातच चालू आहे. सात चालू म्हणजे काय, हम साथ साथ है. प्रेज लॉर्ड, हालेलुया. पण जेव्हा आपण देवाच्या उपस्थितीमध्ये असो ना, हमारे साथ प्रभु है. आमेन. हालेलुया, हालेलुया. और दुनिया की कोई भी बात हमारे साथ हो नहीं सकती है फिर. प्रेज लॉर्ड, विश्वास ठेवा. बायबल सांगतो, प्रभू म्हणतो की माझ्याकडे तुमच्यासाठी जे संकल्प आहे, ज्या योजना आहे, त्या शांतीच्या आहेत, अरिष्टाच्या नाही. आमेन. म्हणून देवाला म्हणायचं की प्रभू, जगामध्ये संकट आहेत, पण तुझ्याकडे माझ्यासाठी ज्या योजना आहेत त्या अरिष्टाच्या नाही, शांतीच्या आहेत. मला तू पाहिजे, मला जग नको. आज कितीतरी जगातले लोक पिक्चर बघण्यामध्ये आनंद करतात, टीव्ही सिरियल बघण्यात आनंद करतात, हो की नाही? दारू पिण्यात आनंद करतात, शिवीगाळी करणं, भांडणं करण्यामध्ये आनंद करतात. विचार करा, समजा भांडणं चालू असतील, स्वयंपाक करता करता सुद्धा आपण ठेवून देतो, ते भांडणं पाहायला पाहिजे. काय झालंय, गॅस बंद करून टाकतो, तिकडं काय झालंय बघायला. पण देवाच्या पायाजवळ, देवाच्या परदेशी आपण येऊ शकत नाही बरं का. ही देवाची इच्छा आहे. कारण की आपल्या इच्छेने आणि आपल्या विचाराने आणि आपल्या मताने आपण कधीच देवाच्या पायाजवळ येऊ शकत नाही. प्रभू म्हणतो, माझ्याकडे तुमच्यासाठी जे संकल्प आहेत ते आशीर्वादाचे आहेत, ते शांतीचे आहेत. प्रेज लॉर्ड. म्हणून कधीही असा विचार करू नका की माझ्या पुढच्या आयुष्यामध्ये माझं काय होईल, मला कोण पाहिजे, माझी कोण काळजी घेईल. कारण की आमचा जो देव आहे त्याने आमच्याविषयी उत्तम योजना आखून ठेवल्या, उत्तम संकल्प आखून ठेवलेत, हिताचे, शांतीचे. म्हणून पूर्ण भरोसा ठेवून प्रभूवर जगायला शिका. मी 2 दिवसामध्ये एक गोष्ट जाणली, 2 दिवसामध्ये एक गोष्ट जाणली. मी कठीण झाले प्रभूविषयी. प्रेज लॉर्ड. कारण की माझ्या मनामध्ये एक गोष्ट, वेगळीच गोष्ट भरली होती. मी खूप वेळ सकाळी पण प्रभू मी कठीण झाले तुझ्याविषयी, प्रभू मी कठीण झाले, प्रभू तू बोल माझ्याशी, प्रभू तुझे प्रार्थनेचं हृदय दे मला, माझ्यातलं कठीणपणा, कोरडेपणा काढून टाक. कारण काही वेगळ्याच विचाराने मी स्वतःला भरून घेतलं होतं आणि मला ते जाणवलं की मी प्रभूविषयी काहीतरी थोडी कठीण झाली. कारण जो देवामधला, जो देवाच्या उपस्थितीमधला जो आनंद होता ना, तो कुठेतरी मला कमी वाटला मला. आणि जगामधला असं जगी गोष्टीमध्ये माझं मन कुठेतरी असं रमले गेलं होतं. आणि मला सकाळी आणि काल रात्री पण प्रार्थनेत मला त्या गोष्टी जाणवल्या. मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची की जेव्हा आम्ही जगामध्ये राहतो तेव्हा आम्ही प्रभूविषयी कठीण होतो. म्हणजे आम्हाला प्रार्थनेत यायला आवडत नाही, वचन ऐकायला आवडत नाही, देवाची स्तुती आराधना करायला आवडत नाही. आणि जेव्हा आम्ही ते कठीण होत राहतो ना, कोरडं होत राहतो ना, तर आम्हाला देवाविषयी काहीच वाटत नाही. विचार करा. जेव्हा म्हणून बायबल सांगते की तुम्ही देवाजवळ या म्हणजे देव तुमच्या जवळ येईल. बायबल सांगतो तो आमच्यासाठी पाण्याचा जिवंत झरा आहे. आणि जेव्हा आम्ही त्या प्रभूच्या जवळ येतो तोपर्यंत आमच्यातला तो कोरडपणा जात नाही, देवाविषयी आम्ही कठीण होतो. आज बायबलमध्ये असं दिलेलं आहे की ह्या युगाच्या दैवतेने जगातल्या लोकांना कठीण केलेलं आहे. इफिसियन्स पत्र 4 अध्याय आपण काढणार आहोत वचन. काढूया वचन. इफिसियन्स पत्र 4 अध्याय. बघा, प्रभूकडे आमच्यासाठी जे संकल्प आहेत ते आशीर्वादाचे आहेत. कसे आहेत ते? आशीर्वादाचे. इफिसियन्स पत्र 4 अध्याय काढूया. या वचनात असं दिलेलं आहे की जगातले लोक देवाच्या जीवनाविषयी दूर आहेत. प्रेज लॉर्ड. हालेलुया. काढू आपण वचन. 4 अध्याय 17 वचन. इफिसियन्स पत्र 4 अध्याय 17 वचन. या वास्तव मी हे म्हणतो, प्रभूमध्ये मी साक्षी देतो की ज्याप्रमाणे राष्ट्रांचे लोक आपल्या मनाच्या व्यर्थतेत चालतात त्याप्रमाणे तुम्ही यापुढे चालू नये. 18 त्यांची बुद्धी अंधकारमय झालेली असता
त्यांच्या अंतःकरणात कठीणपणामुळे, त्यांच्यात जे अज्ञान आहे त्यामुळे ते देवाच्या जीवनापासून दूर झालेले आहे. बघा त्यांची बुद्धी काय झाली, अंधकारमय. लोकांची बायबलमध्ये दिलेलं आहे अंतःकरण कठीण झालेलं आहे. लोकांचे अंतःकरण काय झाले, कठीण झाले आहे. इफिसियन्स पत्र 4 अध्याय 18 वचन. आज जगातल्या लोकांचं अंतःकरण कसं झालं आहे, कठीण झालं आहे. आणि कठीण झाल्यामुळे त्यांच्यामध्ये अज्ञान आहे. काय आहे, अज्ञान. त्यांची बुद्धी पण अंधकार झालेली आहे. काय झालेली आहे, अंधकार झाली आहे. या बुद्धीमध्ये अंधार आहे. त्यांच्या बुद्धीमध्ये काय आहे, अंधार. आणि बायबल सांगते की त्यांच्या अज्ञानामुळे ते देवाच्या जीवनापासून दूर गेले. कोणाच्या जीवनापासून, देवाच्या. म्हणजे देवाचं पण जीवन आहे आणि जगातलं पण जीवन आहे. मला आज तुम्हाला सांगायचं आहे की जेव्हा तुम्ही जगातलं जीवन जगता तेव्हा तुम्ही देवाच्या जीवनाविषयी कठीण होता. पण तुम्ही जेव्हा देवाच्या मध्ये राहता तेव्हा तुम्हाला जगाशी काही घेणं देणं नसते. जगात काही पण हो, तुम्ही घाबरणार नाही, तुम्ही निराश राहणार नाही, तुम्ही चिंतेमध्ये राहणार नाही, तुम्ही भयात राहणार नाही. तुम्ही एकच बोला, देव आहे ना माझ्या बरोबर. देवाकडे माझ्यासाठी जे संकल्प आहे ते कसे आहेत, शांतीचे आणि हिताचे आहेत, आशीर्वादाचे आहेत असं म्हणाल तुम्ही. आणि जे काही तुम्ही मनन कराल, जे काही तुम्ही चिंता कराल, चिंतन कराल ते तुमच्या जीवनात होईल. हा एक लक्षात ठेवा. ज्या गोष्टीचे तुम्ही चिंतन कराल, चिंतन म्हणजे सतत विचार, त्या गोष्टी तुमच्या जीवनात होतील. बायबलमध्ये दिले का आपल्याला काढायचं नाही. पण योबाने असं चिंतन केलं होतं, माहित नाही माझ्या मुलांकडून काही पाप झालं तर माझ्यावर कोणतं अरिष्ट येईल, माझ्यावर संकट येईल, माझ्या कोणत्या परिस्थितीतून जावं लागेल. आणि त्याच गोष्टी त्याच्या जीवनात झाल्या. त्यांनी ते चिंतन केलं होतं. त्याने ज्या मनामध्ये गोष्टी आणल्या होत्या त्या गोष्टी त्याच्या मनातून झाल्या. त्याच्यामध्ये एक भीती होती. बायबलमध्ये दिलेलं आहे की तो काय करायचा, जेव्हा त्याची लेकरं एकत्र यायची, कारण की लोक ते काय करायचे, त्याला जेवढे पण मुलं होते तर ती मुलं त्यांच्या घरी जेवणावळ करायची, मेजवानी करायची आणि ते एकमेकांना जेवायला घरी बोलवायचे. आज याच्या घरी, आज त्याच्या घरी, आज तिच्या घरी, असं एकमेकांना ते काय करायचे, जेवायला बोलवायचे. आणि त्यांचं जेवण झाल्यानंतर, त्यांचे ते दिवस संपल्यानंतर योब असा मनात विचार करायचा, माहित नाही हे एकत्र आल्यानंतर एकमेकांविषयी निंदा केली असेल, एकमेकांविषयी दोष लावला असेल, एकमेकांना काहीतरी बोलले असतील, माझ्या लेकरांच्या हातातून काही पाप घडला असेल, तर तो काय करायचा, यज्ञ अर्पण करायचं. काय करायचा, प्रायश्चित्ताचा यज्ञ, क्षमेचा यज्ञ. त्याच्या मनात एक चिंतन होतं की माहित नाही माझ्या लेकरांच्या हातून काय झालं असेल तर. म्हणून एक लक्षात ठेवा, आम्हाला कशाचं चिंतन करायचं आहे, आत्म्याचं चिंतन. बायबल सांगतात देहाचं चिंतन हे मरण आहे. रोमकरास पत्रामध्ये काढूया आपण वचन. देहाचं चिंतन मध्ये हे मरण आहे. मरण म्हणजे काय आहे, श्राप आहे. रोमकरास पत्र 8 अध्यायामध्ये आपण परत या वचनामध्ये येणार आहोत. ते देवाच्या जीवनाविषयी ते काय झाले, दूर झालेले आहेत त्यांच्या कठीणपणामुळे. आपण रोमकरास पत्र 8 अध्यायामध्ये जाणार आहोत. रोमकरास पत्र 8 अध्याय. आत्म्याचं चिंतन जीवन आणि शांती आहे, पण देहाचं चिंतन काय आहे, मरण आहे. रोमकरास पत्र 8 अध्याय. 8 अध्याय काढला सर्वांनी, काढूया 5वं वचन. जे देहाप्रमाणे चालतात ते देहाच्या गोष्टी चिंततात. देहाप्रमाणे जे चालतात ते कशाच्या गोष्टी चिंततात, देहाच्या. पण जे आत्म्याप्रमाणे आहेत ते आत्म्याच्या गोष्टी चिंततात. लक्षपूर्वक ऐका. आपण मगाशी काय म्हटलं, जगामध्ये जर आपण गेलं तर आपलं जीवन, आपलं मन, अंतःकरण देवाविषयी कठीण होतं. आणि देवामध्ये जर आपण राहिलो तर जगातल्या गोष्टीविषयी आपण काय होतो, कठीण होतो, किंवा आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं पडत नाही. आपल्याला माहिती आहे आपला प्रभू आपल्या जवळ आहे, आपल्याला माहिती आहे आपला देव आपल्याला कधी सोडत नाही, आपल्याला माहिती तो आमच्या सर्व चिंता दूर करेल. म्हणून हे वचनात काय दिले की आज देहाप्रमाणे आहे ते देहाच्या गोष्टी चिंततात, पण आत्म्याचे चिंतन जीवन आणि शांती आहे.
जे आत्म्याचे चिंतन करतात, बायबल सांगते जे आत्म्याचे आहे ते आत्म्याच्या गोष्टीचे चिंतन करतात. लक्षपूर्वक ऐका. आत्म्याचं चिंतन काय आहे? माझा देव माझ्या बरोबर आहे. माझ्या देवाकडे माझ्यासाठी जे संकल्प आहे ते आशीर्वादाचे आहेत. तो मला कधी सोडणार नाही, तो कधी टाकणार नाही. जशी आई आपल्या लेकरांचं सांत्वन करते तसं तो माझं सांत्वन करेल. माझे अश्रू तो पुसेल. माझ्या जीवनामध्ये तो सर्व काही चांगलं करेल. मी त्याच्याद्वारे आशीर्वादित होईल. तो मला उत्तम आरोग्य देणारा देव आहे. तो मला सर्व, मी नेहमी एक गोष्ट बोलतो, मी नेहमी बोलते स्तोत्र संहिता 103 अध्याय की हे माझ्या जीवा परमेश्वरचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नको. हे माझ्या अंतर्यामा परमेश्वरचा धन्यवाद कर. तो तुझ्या अपराधांची क्षमा करतो. तो तुझा जीव नाशापासून सोडवून घेतो, खंडून घेतो. तो तुझे सर्व रोग बरे करतो. तो तुला उत्तम पदार्थांनी तृप्त करतो. आणि बायबल सांगतं की म्हणून तुझे तारुणी हे गरुडाप्रमाणे नवे होते. हे झालं आत्म्याचं चिंतन. आत्म्याचं चिंतन. देहाचं चिंतन काय माहिती? कसं होईल माझं काय माहिती? हे देहाचं चिंतन. माझ्याशी कोणीच बोलत नाही. सगळेच माझ्या विरोधात बोलतात. सगळेच माझी निंदा करतात. सगळेच मला नाव ठेवतात. कोणीच माझ्यावर प्रेम करत नाही. काहीच माझ्या जीवनात नीट नाही. हे देव मला तू या जगात आणलंच का? माझ्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टी माझ्या मनाच्या विरुद्धच आहेत. इतर लोक सुखी आहेत, इतर लोक आशीर्वादित आहेत, इतर लोकांच्या जीवनात सगळं काही चांगलं आहे, पण माझं जीवन असं का आहे? हे देहाचं चिंतन आहे. कोणी आजारी झालं समजा तर आपल्याला वाटतं अरे कोणाला कॅन्सर झालं मला तर नाही होणार, कोणाला टीबी झालं तर मला तर नाही होणार, माझं झालं तर मग कसं होईल, असं मला असं झालं तर कसं होईल, मला कोण बघेल, मी कुठून पैसा आणणार, मी बिछाण्यात पडले तर काय होणार, मला कोण बघेल. हे देहाचं चिंतन आहे. हे कशाचं चिंतन आहे? देहाचं चिंतन आहे. आता देव म्हणतोय की माझ्याकडे तुझ्यासाठी जे संकल्प आहेत ते हिताचे आहेत, आशीर्वादाचे आहेत, शांतीचे आहेत. पण मी म्हणते मी बिछाण्यात पडले तर मला कोण बघेल, मी कुठून पैसा आणणार. आज त्यांच्याकडे पैसा आहे म्हणून ते दवाखान्यात जातात, त्यांच्याकडे पैसा आहे ते सगळं काही गोष्टी करतात, पण आमच्याकडे तेही पण नाहीये. तुझ्याकडे देव आहे ना, तुझ्याकडे देव आहे ना. आत्म्याचं चिंतन, आम्ही आत्म्याचं चिंतन करायला शिकू. देव आम्हाला आत्म्याचं चिंतन, जेव्हा तुम्ही आत्म्याचं चिंतन कराल ना एक वेगळी शांती तुमच्या जीवनात येईल. पण जर तुम्ही जगातलं देहाचं चिंतन कराल तर देवाविषयी असं कठीण तुमचं हृदय होईल. प्रार्थनेत मन लागणार नाही, वचनात मन लागणार नाही, देवाच्या गोष्टी काहीच आठवणार नाही. काल मी सकाळी उठल्या पहाटेच उठल्या देवाचे वचन इतकं छान बोलत होते प्रभू, इतकं ते म्हणून माझं चिंतन चाललं होतं इतकं छान प्रकारे. मी तुम्हाला सांगते खूप आशीर्वाद, खूप आनंद झाला. ऑटोमॅटिक देवाचे ते वचन ते प्रभू देत होता. तर तुझे श्राप मी स्वतःवर घेतले, मी तुला आशीर्वाद दिलेला आहे. तुझं मरण मी स्वतःवर घेतलंय, मी तुला जीवन दिलेलं आहे. मी तुला माझ्याद्वारे नीतिमान ठरवलेलं आहे. मी तू माझ्या देहाच्या झालेल्या अर्पणाच्या द्वारे तुला पवित्र केलेलं आहे. हे देवाचे आशीर्वाद आहेत, आत्मिक आशीर्वाद. निर्दोष, निष्कलंक आणि पवित्र असणं हे आत्मिक आशीर्वाद आहे. लक्षपूर्वक ऐका. ज्यावेळेस आम्ही असं चिंतन करतो, आत्म्याचं चिंतन करतो, तेव्हा सैतान आमच्यापासून दूर राहतो. पण जेव्हा देहाचं चिंतन करतो ना तेव्हा सैतान आमच्या जवळ राहतो. कारण तो देहामधल्या लोकांमध्ये काम करतो. तो म्हणतो हा असंच होणार, ती म्हणते मी आजारी पडते ती काय, हा तो आजारीच पडणार आहे. बघा विचार करा, ज्यावेळेस हवा ती म्हणत होती हे फळ किती छान आहे, दिसायला पण किती सुंदर आहे, आणि तेव्हा तो सैतान आला तिच्यामध्ये. खरंच देवाने तुम्हाला सांगितले का हे फळ खाऊ नका नाही तर तुम्ही मरा. ती म्हणते नाही मरणार नाही. तो म्हणतो मरणार नाही. हा देवाने सांगितलं तुम्ही मारा, तो म्हणतो नाही मरणार नाही तुम्ही, तुमचे डोळे उघडतील.
देवाने सांगितलं हे फळ खाऊ नका, पण तो म्हटलं नाही हे फळ खा, खूप चांगलं फळ आहे, तुम्ही मरणार नाही, तुम्ही देवासारखे व्हा. आमच्या विचारांमध्ये तो सैतान नेहमी खेळत असतो, एक लक्षात ठेवा. म्हणून तुमच्यामध्ये सतत आत्म्याचं चिंतन असू द्या. काय असू द्या? आत्म्याचं चिंतन. म्हणजे सतत तुम्ही इतकं वचन वाचा ना, रोज 15 ते 20 मिनिटं तरी वचन वाचा. वचन वाचताना प्रार्थना करा, प्रभू आज तू माझ्याशी बोल, प्रभू आज तुझं वचन आहे ना माझ्या हृदयामध्ये कोरलं जाऊ दे, तुझं वचन आहे ना माझ्या जीवनामध्ये कार्य करू दे, फळ देऊ दे. ईशा 55 अध्यायामध्ये म्हणतो की माझ्या मुखातलं एकही वचन कार्य केलेलं राहणार नाही. जसं पाऊस जमिनीवर पडल्यानंतर त्या जमिनीला काहीतरी उगवल्याशिवाय राहत नाही, त्या जमिनीवर तर काटे कुसले किंवा झाडपाला उगवतो की नाही. बघा 1 जूनला पहिले पाऊस पडतो, 4-5 दिवस पडला, 7-8 दिवस तर गवत दिसतं हिरवगार. हळूहळू कुठे काटे उगवतात, कुठे फुलं उगवतात. पाऊस जमिनीवर पडल्यावर काय होतं, काहीतरी उगवल्याशिवाय राहणार नाही की नाही. प्रभू म्हणतो माझ्या पण मुखातलं वचन, त्या वचनाद्वारे तुमच्या जीवनात कार्य झाल्याशिवाय राहणार नाही, असं माझं वचन आहे. म्हणून विश्वास ठेवा. तुम्ही आजारी असाल ना, खूप मोठी साक्षी आहे. एक एड्सचा मुलगा होता आणि तो मरायला लागला होता. अक्षरशः देवाने डॉक्टरने सांगितलं त्याला की कधी पण जाशील तू. पण जेव्हा त्याने देवाचं वचन ऐकलं का मी तुला सार्वकालिक जीवन दिलंय, जीवनच नाही हेच आयुष्य नाही तर सार्वकालिकाचं जीवन दिलेलं आहे आणि तू मरणार नाही. आणि जेव्हा तो वचनावर सतत मनन करायला गेला आणि एक दिवस असं झालं त्याला ऑटोमॅटिक कळालं की मला माझ्यामध्ये ना आरोग्य म्हणजे माझा सगळा त्रास निघून गेलाय, माझं दुखणं निघून गेलंय. आणि त्यानंतर त्यांनी डॉक्टरकडे गेला आणि चेक केला, त्याचा पूर्ण रिपोर्ट नॉर्मल. मी अनुभव घेतलाय माझ्या जीवनात, याचा अनुभव घेतलाय. खूप माझा टासा दुखायचे, टासामध्ये इंजेक्शन घेतल्याशिवाय किंवा टासाचं हाड वाढलं असं म्हणतात. माझ्या टासा बऱ्या झालेल्या आहेत फक्त प्रार्थनेने. मी म्हटलंय माझ्या शरीरात आजार राहणार नाही. माझा मणका दुखत होता कितीतरी दिवस, मी कमरेमध्ये मी बसू शकत नसायची कितीतरी दिवस. ऑटोमॅटिक प्रभूच्या द्वारे मी बरी झालेली. मी असं उगाच देवाचं वचन नाही सांगत ते, मी उगाच असं प्रभूची भक्ती नाही करत, ते अनुभव घेतलेला आहे, त्या प्रभूचा अनुभव घेतलेला आहे. म्हणून आम्ही उभे आहोत. म्हणून सांगत आहे का एक देव आहे तो जिवंत आहे, एक देव आहे तुमच्या प्रार्थना ऐकणारा आहे, एक देव आहे तुमच्या जीवनामध्ये तुमच्या जीवनातल्या सर्व निराशा, त्रास, दुःख, टेन्शन दूर करणारा आहे. तुमच्यासाठी त्याच्याकडे जे संकल्प आहेत ते आशीर्वादाचे आहेत, ते हिताचे आहेत, ते शांतीचे आहेत. प्रेज द लॉर्ड. आत्म्याचं चिंतन करायला शिकलं पाहिजे. बायबल सांगतं की ह्या जगातल्या लोकांचं हृदय कठीण झालेलं आहे, त्यांच्या बुद्धीमध्ये अंधार आहे. त्यांच्या कुठं अंधार आहे? त्यांच्या बुद्धीमध्ये. आणि त्यामुळं अज्ञान त्यांच्यामध्ये असल्यामुळं ते देवाच्या जीवनाविषयी दूर झाले. हे इफिसकरांमध्ये 17 अध्याय दिले, 4 अध्याय आणि 17 वचन काढा. आपण परत काढूया. ते देवाच्या जीवनाविषयी काय झाले ते कठीण झालेले आहे. इफिसकरांस पत्र 4 अध्याय आणि 18 वचन. इफिसकरांस पत्र 4 अध्याय 18 वचन. धन्यवाद येशू. त्यांची बुद्धी अंधकारमय झाली आहे, त्यांच्या अंतःकरणातील कठीणपणामुळे त्यांच्यात अज्ञान उत्पन्न होऊन ते देवाच्या जीवनाला परके झालेले आहे. ते देवाच्या जीवनाला काय झाले? परके. याच्यामध्ये असं दिले ते देवाच्या जीवनापासून दूर झाले आहे. म्हणजे बायबल सांगतं देवाचं जीवन आहे, देवाचं जीवन. त्यांची बुद्धी अंधकारमय झालेली असता त्यांच्या अंतःकरणामध्ये कठीणपणा आलाय. काय आलाय? आणि त्यांचे जे अज्ञान आहे त्यामुळे ते देवाच्या जीवनापासून दूर आहे. प्रेज द लॉर्ड. आज आपण इथे का आहोत माहिती? कारण आपण देवाच्या जीवनापासून जवळ आहोत, देवाच्या जीवनाच्या जवळ आहोत. प्रेज द लॉर्ड. आपण देवाच्या जीवनाच्या जवळ आहोत. हालेलुया. जगातली लोक देवाच्या जीवनापासून दूर आहेत.
बायबल सांगतं परमेश्वर प्रभू येशू म्हटला, आज प्रभूने आपल्या जीवनामध्ये सगळं टेन्शन समस्या दूर केले आहेत आणि करणार आहे. पण आपल्याला प्रभूने जवळ का घेतले तुम्हाला माहिती आहे? प्रभू येशू एका वचनात म्हटला, अहो ओझ्याने लादलेल्यानो, अहो भारक्रांत जन हो, तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावा देईन. आज ह्या वचनातून पाहायचे का विसावा काय आहे? का आमच्या आजार बरं करणं म्हणजे विसावा आहे का? आमच्या प्रार्थना ऐकणं म्हणजे विसावा आहे का? हा विसावा काय आहे? आज वचनातून पाहणार आहोत. काढूया आपण ते वचन. अहो भारक्रांत जन हो, मत्तेचं पुस्तक काढूया की मी तुम्हाला जवळ या, काय देईल? विसावा देईल. विसावा देईल. मत्तेचं पुस्तक काढूया. मत्तेचं पुस्तक 12वा अध्याय 11वा अध्याय. हा, मत्ते शुभ वर्तमान 11वा अध्याय, लक्षपूर्वक ऐका आणि 28 वचन. अहो जे तुम्ही कष्ट करी ओझ्याने लादलेले. मत्तेचं पुस्तक 11वा अध्याय 28 वचन. मत्तेचं पुस्तक 11वा अध्याय 28 वचन. लक्षपूर्वक ऐका. अहो तुम्ही कष्ट करी ओझ्याने लादलेले आहात, ते तुम्ही माझ्याजवळ या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. प्रेज लॉर्ड. काय देईल? विसावा. प्रेज लॉर्ड म्हणजे विश्राम. काय देईल? विश्राम. विश्राम म्हणजे विसावा म्हणजे काय आहे? आज आपण बघणार. विश्राम म्हणजे आमच्या सगळ्या प्रार्थनेचं उत्तर मिळणं म्हणजे विश्राम नाही, विसावा नाही. विसावा म्हणजे देवाच्या राज्यात प्रवेश करणं. स्वर्गाच्या राज्यामध्ये आम्हाला प्रभूने घेतलेलं आहे हे विश्वास ठेवणं. आपण देवाच्या उपस्थितीमध्ये आहोत हा विश्वास ठेवणं. देव आपल्या जवळ आहे हा विश्वास ठेवणं, याला विसावा म्हणतात. बायबलमध्ये दिलंय की ज्या वेळेस इस्रायल लोक रानामध्ये होते 40 वर्ष, किती दिवस जंगलामध्ये, ते कुठं चालले होते माहिती का? देवाने दिलेल्या वचनदत्त भूमीमध्ये, कणान राष्ट्रामध्ये. आणि बायबलमध्ये दिलेलं आहे की ते अर्ध्या रस्त्यामध्ये जात असताना अनेक वेळेस त्यांनी देवावर अविश्वास दाखवला. काय दाखवला? अविश्वास. देवाच्या विरोधात कुरकुर करायचे, देवाच्या विरोधात बोलायचे. अनेक ठिकाणी परमेश्वराने खडकातून पाणी काढलं त्यांना, स्वर्गातून मांडला पुरवलं त्यांना, देवदूतांची भाकर त्यांना दिली, समुद्र दुभागला, खूप सारे चिन्ह चमत्कार प्रभूने केले. पण तरी पण ते म्हणायचे खरंच देव असेल तर असं होईल, खरंच देव असेल तर तसं होईल. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आणि मग काय व्हायचं माहितीये का? देव म्हणायचं अरे एवढे चिन्ह चमत्कार यांच्या जीवनात करतो, इतक्या प्रार्थनेचं त्यांना उत्तर दिलेलं आहे, आतापर्यंत इतका त्याने अनुभव घेतलाय, तरी पण हे लोक यांचा प्रश्नच आहे का खरंच देव आहे का आमच्या बरोबर? देव काय म्हटलं माहिती का? हे माझ्या विसाव्यात येणारच नाही. देव काय म्हटलंय ना? माझ्या विसाव्यात येणारच नाही. इब्री लोकांपत्र 4था अध्याय किंवा 3रा अध्याय काढूया. इब्री लोकांपत्र 3रा अध्याय किंवा 4था अध्याय, दोन्ही मध्ये पण दिलेला आहे. प्रभू म्हटला की हे माझ्या विसाव्यात येणारच नाही. इब्री लोकांपत्र काढूया. काढलं सर्वांनी? येस. हा, धन्यवाद येशू. 3रा अध्याय काढूया आणि 7वं वचन. पवित्र आत्म्याने सांगितल्याप्रमाणे आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर जसे रानात परीक्षेच्या दिवशी चेतवण्याच्या क्रोध चेतवण्याच्या वेळेत झाले तसे तुम्ही आपले हृदय कठीण करू नका. आलं परत हृदय कठीण करू नका. काय करू नका? हृदय कठीण करू नका. प्रभू म्हणतो की जसे रानात परीक्षेच्या दिवशी, म्हणजे परमेश्वर त्यांची परीक्षा बघत होता, आजही पूर्ण विश्वास ठेवून ते लोक माझ्यावर जगत आहे का? म्हणजे कधी कधी त्यांना परीक्षा देत होता, बघ तुझ्या मनासारखं मी काहीच नाही करणार, पण माझा विश्वास ठेवतेस की नाही? हालेलुया. बघा बायबल सांगते की जसे रानात परीक्षेच्या दिवशी क्रोध चेतवण्याच्या वेळेस झाले तसे तुम्ही आपले हृदय कठीण करू नका. तिथे तुमच्या वडिलांनी मला पाठवून माझी परीक्षा पाहिली, 40 वर्ष माझी कामे पाहिली, म्हणून त्या पिढीवर मी रागी भरून म्हणालो, ते अंतःकरणाने सर्वदा बहेकतात, यांनी माझे मार्गच जाणले नाही,
तशीच मी आपल्या रागात शपथ वाहून म्हटले की ते माझ्या विसाव्यात येणारच नाही. तुम्हाला माहितीये, कनान राष्ट्र म्हणजे दूध मध वाहण्याचा देश, इस्रायल देश हा आत्मिक विसावाचा देश होता. काय होता? आत्मिक विसाव्याचा देश. म्हणजे आज परमेश्वराने आम्हाला निवडलेला आहे आत्मिक विसावा द्यायला. म्हणजे बायबलमध्ये दिले स्वर्गाच्या राज्यासाठी. कशासाठी? स्वर्गाच्या राज्यासाठी. स्वर्गाच्या राज्यासाठी. बायबल सांगते स्वर्गामध्ये आमच्यासाठी नवे यरूशलेम आहे, आमेन. नवे नगर आहे. काय आहे? नवे यरूशलेम. नवे आकाश नवी पृथ्वी आहे. काय आहे? नवे आकाश नवी पृथ्वी. नवे आकाश नवी पृथ्वी. आणि म्हणून परमेश्वर म्हणतो की आहो सव भारक्रांत जन हो, तुम्ही मजकडे या, मला तुम्हाला विसावा द्यायचे. Yes. आणि परमेश्वर या ठिकाणी म्हणत आहे की ह्या लोकांनी 40 वर्ष माझी कामं पाहिली, 40 वर्ष मला माझा अनुभव यांनी घेतला आणि तरीही यांच्या अंतःकरण सर्वदा बहितात, यांनी माझे मार्गच जाणले नाही. आणि देव म्हणतात रागाने शपथ वाहून म्हटलं की ही माझ्या विसाव्यात येणारच नाही. जो दूध मध वाहण्याचा देश होता, परमेश्वराची वचनबद्ध भूमी, जो स्वतःचा देश परमेश्वर त्यांना घेऊन चालला होता द्यायला, राणामध्ये असताना ते देवाविषयी कुरकुर करायचे. आम्हाला हेच नाही, आम्हाला तेच नाही, तू आहेस तर आम्हाला असं दाखव, तू आहेस तर आम्हाला मांस खायला दे, मटण आम्हाला दे. आणि बायबल सांगतं सर्व देवाने त्यांना देऊन पण ते त्यांच्या अंतःकरणामध्ये कठीणपणा होता देवाविषयी. म्हणून प्रभू म्हटला की मी रागात शपथ वाहून म्हटले की हे माझ्या विसाव्यात येणारच नाही. म्हणजे जसा इस्रायल देश जो दूध मध वाहण्याचा देश हा एक विसावाचा देश होता त्यांच्यासाठी. कारण बायबल सांगते की फारोच्या देशात, मिस्र देशामध्ये ते काय होते? गुलामात होते. काय होते? गुलामात होते. ते रात्र दिवस विटा तयार करून गवत गोळा करायचे, विटा तयार करायच्या आणि फारोसाठी उंच उंच इमारती बिल्डिंग बांधायची, नगर बांधायचे, रात्र दिवस कष्ट करायचे. ते फारोचे गुलाम होते. काय होते? फारोचे एका राजाचे गुलाम होते. आणि इतके कष्ट त्यांना की त्यांची कणणं त्यांचं देवाने ऐकलं, त्यांची आरोळी देवाने पाहिली, त्यांचे कष्ट प्रभूने पाहिले आणि प्रभूने मोशेच्या द्वारे त्यांची भेट घेतली. मोशेला म्हटले माझ्या लोकांना या देशातून बाहेर काढ, या गुलामगिरीच्या देशातून, आणि मी सांगतो त्या देशात घेऊन जातात. आणि परमेश्वराने त्या लोकांना चिन्ह चमत्कार साक्षात करून, चमत्कार करून त्या फारोला दाखवलं की अरे मी एक देव आहे, मी जिवंत देव आहे. आणि या लोकांना बाहेर काढलं होतं. आणि 40 वर्ष बायबल सांगतं तो रात्री अग्निस्तंभ बनून त्यांच्या पुढे चालत होता, दिवसा मेघस्तंभ बनून त्यांच्या पुढे चालत होता. आणि बायबल मध्ये दिलेलं आहे तरी ते म्हणायचे देव असेल तर असं काय, आम्हाला आम्ही तहानेने मारायला आहोत, देव असेल तर पाणी आम्हाला भेटलं असतं, आम्ही तहानेने मारायला लागलोय, आमच्या घसा मोडा झालाय, कुठंच इथं पाणी दिसत नाही, देवाने त्या फारोच्या देशातून आम्हाला या रानात मारण्यासाठी तर नाही आणलं. सतत ते देवाच्या विरुद्ध बोलायचे, सतत कुरकुर करायचे. प्रभू इथे शेवटी काय म्हटला की हे माझ्या विसाव्यात येणार नाही. आज विसावा म्हणजे आमच्या आजार बरे होणे नाही, आमच्या प्रार्थना ऐकणं होणं नाही, देवाच्या उपस्थितीमध्ये येणे, देवाच्या राज्यात प्रवेश करणं म्हणजे विसावा आहे. तुम्हाला परमेश्वर या जगात ठेवलेला आहे. भले 100 आणि 90 आणि 80 किंवा 70 वर्ष जगाल, 70, 80, 90 वर्ष, पण एक दिवस तुम्ही त्याच्या विसाव्यात तुम्ही प्रवेश करा. म्हणून प्रभू म्हणतो की ह्या जगातल्या लोकांना तुम्ही दुःखाच्या ओझ्याने लादलेला आहात, मला तुम्हाला बरं करायचंय. आजाराने तुम्ही पिडलेले आहात, बंधन आहात, सैतानाच्या गुलामगिरीत आहात, मला त्याच्यातून तुम्हाला बाहेर काढायचंय आणि तुम्हाला स्वर्गाच्या राज्यात न्यायचंय. पण तुम्ही ह्या प्रवासामध्ये आहात. जसं ते 40 वर्ष प्रवासात होतात, तुम्ही त्या स्वर्गाच्या राज्याच्या प्रवासामध्ये आहात. तुम्ही कुरकुर करू नका, तुम्ही माझ्या विसाव्यात या. प्रेझ लॉर्ड. तुम्ही कुरकुर करू नका. लक्षपूर्वक ऐका. जेव्हा आम्ही देवाविषयी कुरकुर करू, आमचं हृदय काय होईल? कठीण होईल. आणि प्रभू काय म्हटलं या ठिकाणी, हे माझ्या विसाव्यामध्ये येणारच नाही. आम्हाला इतकं देवावर विश्वास ठेवून जगायचं आहे, कोणतीही परिस्थिती आमच्या जीवनात असू द्या. प्रभू माझा विश्वास आहे की तू माझ्या बरोबर आहे. कारण तो दिवसा मेघस्तंभ होता बनून इस्रायल लोकांबरोबर, रात्री अग्निस्तंभ बनून, अग्नी बनून त्यांना उजेड दाखवत चालला होता.
तो देव आमच्या बरोबर राहणार नाही? तो आमच्या बरोबर राहणार नाही? माझा अनुभव आहे. एकदा मी इथून चालत सैनिक नगरला प्रार्थनेला चालले होते. फुल कडक ऊन होता. फुल कडक, मला चालायची सुद्धा इच्छा नव्हती. आणि तितक्यात मी प्रार्थना म्हटलं, प्रभू खूप कडक ऊन आहे, मला चालायची सुद्धा इच्छा होत नाही. विश्वास ठेवा, ऑटोमॅटिक माझ्या त्या डोक्यावर आभाळ आला होता. आणि जोपर्यंत मी तिथं पोहोचली नाही तोपर्यंत मला तो आभाळ, माझ्या सावली होती, दुसरीकडे ऊन आणि माझ्याकडे सावली. असं होते कधी कधी दिसते तुम्हाला, एकीकडे ऊन असतं एकीकडे सावली असते. मी तो अनुभव घेतलाय. जोपर्यंत पोहोचते तोपर्यंत माझ्या डोक्यावरती सावली होती. आणि मी त्याच्या ते वचन मला आठवलं का खरंच माझा देव ते इस्रायली लोकांबरोबर रात्री मेघस्तंभ बनून आणि रात्री अग्निस्तंभ बनून दिवसा मेघस्तंभ, मेघ त्यांना सावली. बायबल सांगते की त्यांचे पाय सुजले नाही, त्यांचे कपडे जुने झाले नाही 40 वर्ष. कशा प्रकारे प्रभूने, जसा बाप आपल्या लेकरांना तो वाहून नेतो, कडेवर उचलून नेतो, तसा तो प्रभू त्यांना घेऊन चालला होता. असं देवाच्या वचनात दिलंय. लक्षपूर्वक ऐका. म्हणून बायबल सांगतं आज आम्हाला प्रभूला म्हणायचे, मला तुझ्या विसाव्यात यायचं आहे. विसावा म्हणजे देवाचा राज्य. काय? आणि आपण आता स्वर्गाच्या प्रवासामध्ये आहोत. या जगामध्ये कशामध्ये आहोत आपण? प्रवासामध्ये, स्वर्गाच्या देशाच्या प्रवासामध्ये आहोत. स्वर्गाचा देश कोणता आहे? यरूशलेम. आपण बायबल सांगतो तुम्ही उपरी आणि प्रवासी आहात, तुमचं नागरिकत्व स्वर्गात आहे. असं दिलंय फिलिप्पियन्स पत्रामध्ये, दिलंय ना? तुमचं नागरिकत्व कुठं आहे? स्वर्गामध्ये आहे. तिथून प्रभू येणार आहे. बायबल सांगते की आपण 1 कोरिन्थियस पत्र 10वा अध्याय या वचनात असं दिलेलं आहे की इस्रायल लोकांना जे काही त्यांच्या बरोबर घडलं ते आमच्या शिक्षणासाठी आहे. कशासाठी आहे? शिक्षणासाठी. हा, काढूया 1 कोरिन्थियस पत्र 10वा अध्याय. 1 कोरिन्थियस पत्र 10वा अध्याय काढलं? काढलं वचन? 11 वचन. तर या सर्व गोष्टी दाखले होण्यासाठी त्यांना घडल्या, ज्या आम्हावर युगाचा शेवट आला आहे त्या आमच्या बोधासाठी लिहिल्या आहे. कशासाठी लिहिले? बोधासाठी. दुसऱ्या बायबलमध्ये वाचावर कोणीतरी काय लिहिले? 2 कोरिन्थ पत्र 10वा अध्याय 11वं वचन. रमाबाई पंडिताचा बायबल सोडून दुसऱ्या बायबलमध्ये काय लिहिले? 1 कोरिन्थ 10वा अध्याय 11वं वचन. त्यांच्यापैकी कित्येकाने कुरकुर केली. 11 वचन. या गोष्टी उदाहरणादाखल त्यांच्यावर गुदरल्या आणि जे आपल्या युगाच्या समाप्तीप्रत येऊन पोहोचले आहोत त्या आपल्या बोधासाठी त्या लिहिल्या आहेत. आमच्या बोधासाठी ते लिहिल्या. त्यांच्या बाबतीत जे जे काही घडलं 40 वर्ष त्यांना मिस्र देशातून बाहेर काढलं. ते रानात 40 वर्ष चालले. देव त्यांच्या बरोबर होता. देव त्यांना त्या कनान राष्ट्रामध्ये किंवा इस्रायल राष्ट्रामध्ये दूध मध वाहण्याच्या देशामध्ये घेऊन चालला होता. बायबल सांगतं या आमच्यासाठी जे आपल्या युगाचा शेवट आलेला आहे त्यांच्यावर जे काही घडलं ते आमच्या बोधासाठी आहे. त्यांनी जे केलं आता आम्ही नाही केलं पाहिजे. पुन्हा एक सुरुवातीपासून वाचूया. 1 कोरिन्थियस पत्र 10वा अध्याय 1. भावांनो, माझी इच्छा नाही की तुम्ही याविषयी अजाण असावे. आमचे पूर्वज सगळे ढगाखाली होते. कुठं होते ते? ढगाखाली. ते सगळे समुद्रातून पार गेले. ढगात, समुद्रात, मोशीमध्ये सर्वांचा बाप्तिस्मा झाला. त्यांचा पण बाप्तिस्मा झाला. प्रेझ लॉर्ड. आणि बायबल सांगतं की आणि सर्वांनी एकच आत्मिक अन्न खाल्ले, सर्व एकच आत्मिक पाणी प्याले, कारण ते आपल्या मागे चालत असलेल्या आत्मिक खडकातून पित होते. तो खडक तर ख्रिस्त होता. प्रेझ लॉर्ड. परंतु त्यांच्यातील बहुतेकांमध्ये देव संतोष पावला नाही, म्हणून त्यांचा रानात नाश झाला. या गोष्टी आपणास दाखले अशा झाल्या. कुणाला दाखले झाल्या? यासाठी की त्यांनी लोभ धरला त्याप्रमाणे आपण वाईट गोष्टींचा लोभ धरू नये. त्यांच्यातील कित्येक मूर्तीपूजक होते, त्याप्रमाणे तुम्ही मूर्तीपूजक होऊ नका. असे लिहिले की लोक खायला प्यायला बसले, नंतर खेळायला उठले. त्यांच्यातील कित्येकाने जारकर्म केले, ते एका दिवसात 23,000 मरून पडले. त्याप्रमाणे आपण जारकर्म करू नये. कित्येकाने प्रभूची परीक्षा पाहिली, सापाकडून ते नाश पावले. त्याप्रमाणे आपण प्रभूची परीक्षा पाहू नये. आणि त्यांच्यातील कित्येकाने कुरकुर केली, मग ते नाश करणाऱ्यांकडून नाश पावले. त्याप्रमाणे तुम्ही कुरकुर करू नका. तर या सर्व गोष्टी दाखले होण्यासाठी त्यांना घडल्या
ज्या आम्हावर युगाचा शेवट आला आहे ते आमच्या बोधासाठी लिहिले आहे. म्हणून ज्याला असे वाटते की आपण उभे आहोत त्यांनी पडू नये म्हणून सांभाळा. प्रेज लॉर्ड. आमच्यासाठी त्या गोष्टी बोधासाठी आहेत. ते जसे वागले तसं आम्हाला वागायचं नाही. ते आत्मिक अन्न खात सगळ्यांनी एकच आत्मिक अन्न खाल्लं. सगळे एकच आत्मिक खडकातून ते पाणी पेले आणि तो खडक तर ख्रिस्त होता. लक्षपूर्वक ऐका. त्यांच्या बाबतीत जे काही घडलं ते आमच्या बोधासाठी आहे. म्हणून आज तुमच्या जीवनामध्ये, आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये अशा गोष्टी जर हा प्रभूचा अनुभव घेतला, तुम्ही प्रार्थना केली, काही लोक बरेच आहेत. तुम्ही प्रार्थना केली, त्या प्रार्थनेचं तुम्हाला उत्तर दिलं. पण अशा काही गोष्टी असं होऊ शकतं की कधी कधी प्रभूने ऐकणार आमची प्रार्थना. देवाविषयी कधी होऊ नका. देवा, मी जे मागितले त्याच्यापेक्षा तू उत्तम देणार. प्रेज लॉर्ड. मी जे मागितले त्याच्यापेक्षा तू उत्तम देणार. तू माझी प्रार्थना नाही ऐकली ना, मला माहिती आहे माझ्यासाठी तुझ्याकडे आशीर्वादाचे संकल्प आहेत. हालेलुया. माझ्यासाठी तुझ्याकडे हिताचे संकल्प आहेत. उत्तम गोष्टी आहेत. सैतानाला म्हणा, अरे सोड, चल, मी निराश होणार नाही, निघून जा माझ्याकडून. मी देहाचं चिंतन नाही करणार, मी आत्म्याचं चिंतन करणार. आत्म्याचं चिंतन जीवन आणि शांती आहे. लक्षपूर्वक ऐका. विसावा म्हणजे आम्ही पूर्णपणे देवाच्या भरोसा ठेवून देवाच्या राज्यात प्रवेश करत आहे. म्हणून तो म्हणतो, भारक्रांत जनो, दुःखाच्या ओझाने लादलेल्यांनो, या माझ्याकडे या. मी तुम्हाला विसावा द्यायचे. विसावा म्हणजे देव आहे ना माझ्या बरोबर. देव माझ्या जीवनामध्ये सर्व काही चांगलं करेल. तो मला कधी सोडणार नाही, तो मला कधी टाकणार नाही. सर्व परिस्थितीमध्ये तो मला सांभाळेल. प्रेज लॉर्ड. म्हणून आज विसावा म्हणजे ते आहे. विसावा म्हणजे हे नाही ते सगळ्याच प्रार्थना ऐकल्या म्हणजे तुम्हाला विसावा मिळेल. एका बाईने विचारलं, एका सेवकाकडे आली, तुम्ही त्या मीटिंग मध्ये ऐकलं असेल. ती म्हटली, माझ्यासाठी अशी प्रार्थना करा. तो म्हणतो, काय प्रार्थना करू? जोपर्यंत मी जिवंत आहे ना, तोपर्यंत माझ्या जीवनात काहीच त्रास झाले नाही पाहिजे. तो सेवक म्हटला, प्रभू या बाईला आत्ताच उचलून घेऊन जा. कारण तिथं काहीच त्रास नाही. तो म्हणतो, बाई, ती लगेच मागे पडली. सेवक पास्टर, असं काय करता तुम्ही? तो बाई, तिथं विसावा आहे, तिथं विसावा आहे. त्या विसावासाठी प्रभूने आपल्याला बोलवलंय. प्रेज लॉर्ड. त्या विसावासाठी प्रभूने आपल्याला बोलवलंय. तिथं अश्रू असणार नाही, तिथं आजार असणार नाही, तिथं मरण असणार नाही, तिथं कष्ट असणार नाही. तो आमचा विसावा आहे. तो आमचा विसावा आहे. इथं आम्ही आजारी पडतो, इथं आमच्या जीवनात सर्व चिंता आहे, इथं सर्व आमच्या जीवनामध्ये दुःख आहे, पण तो आमचा विसावा आहे. प्रेज लॉर्ड. विसावा म्हणजे देवाच्या राज्यात प्रवेश करणं आहे. म्हणून तो इस्रायल लोकांना म्हटला की मी शपथ लावून सांगतो, हे माझ्या विसाव्यात येणारच नाही. विसावा काय आहे? देवाच्या राज्य, देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करणं. आज आम्ही जंगलामध्ये आहोत, प्रवासामध्ये आहोत. म्हणून प्रभू म्हणतो की जीवनाचा मार्ग अडीअडचणीचा आहे, अरुंद आहे, त्याच्यावर जाणारे थोडके आहेत, पण नाशाचा मार्ग पसरट आहे. पुष्कळ लोक नाशाकडे जात आहे. नाशाकडे म्हणजे कसं? मौज मजा करून, एकदम पाहिजे तसं जीवन जगून, देवाचं भय नाही, देवाला शोधणं नाही, प्रार्थना नाही, देवाच्या उपस्थितीसाठी झटणं नाही, जसं पाहिजे तसं जीवन जगणं, याला म्हणतात नाशाचा मार्ग निवडणं. पण बायबल सांगतं की जीवनाचा मार्ग त्याच्यावर खूप थोडे आहे. तो कसा आहे? अरुंद आहे. आणि जीवनाच्या मार्गावर आपण आहोत. प्रेज लॉर्ड. आणि पसरट मार्गावर पुष्कळ लोक चाललेत, असंख्य आहेत,
पण जीवनाचा मार्ग ज्याला सापडते ते लोक थोडे आहेत. आज आपण जीवनाच्या मार्गावर आहोत. प्रेसला डोळे बंद करूया. धन्यवाद येशू, आम्हाला विसावा कळालेला आहे. थँक्यू जीसस. धन्यवाद येशू, आम्ही तुझे उपकार मानतो, आम्ही तुला उंच करतो प्रभू. आम्हाला शिकव प्रभू आत्म्याचं चिंतन करायला. आपण सहज बसलो नाही, वेळ घालवण्यासाठी बसलो नाही. जर आपण देवापासून दूर होऊ तर आमचं हृदय देवाविषयी कठीण होईल आणि आमच्या कठीण हृदयामध्ये तुझ्या आत्मा आम्हाला देवाच्या जीवनापासून दूर घेऊन जाते. सैतान आम्हाला देवाच्या जीवनापासून दूर घेऊन जाईल, कारण तो चोरी, घात आणि नाश करणार आहे. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, आम्ही तुझे उपकार मानतो प्रभू. आम्ही तुला उंच करतो प्रभू. प्रभू आज तुझ्या विसाव्यात आम्हाला घे प्रभू. आम्ही तुझ्या विरोधात केलेल्या हर एक शब्दाबद्दल, कुरकुरीबद्दल, आम्ही देवा तुझ्या विरोधात केलेल्या हर एक कुरकुरीबद्दल क्षमा कर प्रभू. आम्ही पश्चाताप करतो माझ्या प्रभू. आमच्यातला कठीणपणा दूर कर माझ्या प्रभू. आमचा विश्वास काढून टाक प्रभू. परमेश्वर पवित्र आत्मा आज कार्य कर. तुझ्या लेकरांच्या हृदयात तू कार्य कर. तुझे लेकर प्रभू परमेश्वर पूर्ण तुझ्या आत्म्याने भर प्रभू. तुझ्या सामर्थ्याने, तुझ्या अभिषेकाने भर प्रभू. तुझ्या लेकरांमध्ये तू कार्य कर. थँक्यू जीसस. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देवा आमच्यावर दया कर. देवा आमची घरची परिस्थिती बदल. देवा माझ्या लेकरं बदल प्रभू. परमेश्वर माझं जीवन बदल प्रभू. प्रभू माझ्यातला कठीणपणा दूर कर प्रभू. परमेश्वर माझ्यातला अंधार दूर कर प्रभू. माझ्यातला अज्ञान दूर कर प्रभू. माझं जीवन बदल प्रभू. माझ्या जीवनाचा चालक मालक तू हो प्रभू. माझ्या घरात ये माझ्या परमेश्वरा. माझ्या जीवनात ये प्रभू. माझ्या लेकरांना तुझ्या भयात, तुझ्या मार्गात घे प्रभू. त्या जगातल्या गोष्टीपासून त्याला दूर घे कर प्रभू. सगळं व्यसन त्याच्यातून निघून जाऊ दे. सगळं भांडकुदळपणा त्याच्यातून निघून जाऊ दे. दुष्टाचा स्वभाव माझ्या लेकरांमधून निघून जाऊ दे. बायबल सांगतं त्याने आपल्या प्रिय पुत्राच्या प्रतिमेसारखं होण्यास आम्हाला निवडलेलं आहे. धन्यवाद येशू. आम्ही यासाठी जगात नाही खावं, प्यावं आणि मरावं. जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत जगावं आणि मरावं नाही. आम्ही यासाठी जगात आहोत की देवाच्या प्रिय पुत्राच्या प्रतिमेसारखं बनण्यासाठी, देवाचा स्वभावामध्ये चालण्यासाठी, देवाला शोधण्यासाठी, सार्वकालिक जीवनात प्रवेश करण्यासाठी. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. थँक्यू जीसस. आम्ही तुझे उपकार मानतो प्रभू. स्पर्श कर पवित्र आत्मा, प्रत्येकाला स्पर्श कर. पवित्र आत्मा प्रत्येकाला तुझ्या उपस्थितीमध्ये घे. प्रत्येक जीवन बदलले जाऊ दे. प्रत्येक कुटुंब बदलले जाऊ दे. प्रत्येकाला देवा तुझ्या कृपेमध्ये घे, तुझ्या पंखाखाली घे, तुझ्या आश्रयामध्ये घे. तुझ्या लेकरांचे स्वप्न पूर्ण कर. तुझ्या लेकरांच्या प्रार्थनेचं उत्तर दे. हर एक प्रार्थनेचं उत्तर होय आणि आमेन मध्ये येशूच्या नावात आम्ही स्वीकारतो प्रभू. तुझ्या लेकरांच्या विरोधात मी हर एक दुष्टाच्या योजना बांधते, तोडते आणि नाश करते प्रभू. तू आम्हाला साप आणि विंच चुलवण्याचा अधिकार दिलाय. तू आम्हाला वैराच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिलाय प्रभू. येशू तो अधिकार आम्ही स्वीकारतो प्रभू. तू म्हटला की तुम्ही पृथ्वीवर जे काही बांधाल ते स्वर्गात बांधलं जाईल. पृथ्वीवर जे काही मोकळं कराल ते स्वर्गात मोकळं केलं जाईल. आज तुझ्या लेकरांच्या जीवनामध्ये ओ परमेश्वर शारीरिक, आर्थिक, भौतिक, आत्मिक आशीर्वाद मी मोकळे करतो. आमेन. तुझ्या लेकरांच्या विरोधात दुष्टाच्या योजना, तुझ्या लेकरांच्या विरोधात सगळं मरण, तुझ्या लेकरांच्या विरोधात सगळी गरिबी, तुझ्या लेकरांच्या विरोधात सर्व दरिद्रीपणा, सर्व श्राप
मी तोडते, बांधते आणि नाश नाश करते. करते. दुष्टाच्या हर एक योजना Yes, या Lord. तुझ्या लेकरांच्या विरोधात आम्ही नाश करतो. नाश करतो माझ्या आणि देवा. तुझ्याकडे आमच्यासाठी जे संकल्प आहे Yes. ते हिताचे आहे, आमेन. ते शांतीचे आहे, Amen. आशीर्वादाचे आहे. आमेन. तुझ्या लेकरांसाठी मी स्वीकारते. स्वीकारतो बाप्पा. धन्यवाद येशू. आजपासून तुझे लेकर आशीर्वादित हो. आमेन, आमेन. त्यांना मस्तकपणा शिकवूच नको. Yes, Lord. त्यांना उसने देणारे पण उसने घेणारे नको. आमेन. तुझे लेकर प्रभू परमेश्वर तुझ्या राज्याचे वारसदार आहे. हालेलुया. तुझ्या वचनाचे वारसदार आहे. आमेन. तुझं वचन त्यांच्या जीवनामध्ये पूर्ण होऊ दे. येस प्रभू. धन्यवाद. मी तुला आशीर्वाद देईलच देईल. मी तुला बहुपट वाढविनच वाढवीन. हे वचन तुझ्या लेकरांसाठी मी स्वीकारते प्रभू. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. हालेलुया. थँक यू राजा. थँक यू बाबा. थँक यू. जे आजारी आहेत ते बरे केले जाऊ दे. गुडघे येशूच्या नावात बरे केले बरे जाऊ केले दे. जाऊ दे माझ्या देवा. देवा जे डोळ्यांना दिसत नाही ते देवा सर्व आंधळेपणाने निघून जाऊ निघून जाऊ दे. दे. शारीरिक कमजोरी निघून जाऊ दे. जाऊ दे बाप्पा. सर्व कर्ज येशूच्या नावात नाश नाश करतो करतो प्रभू. माझ्या देवा बाप्पा. देवा येशूच्या नावात सगळे आजार, येस. टीबी असो, कॅन्सर असो, ओ प्रभू एड्स असो, कुष्ठरोग असो, सगळ्या प्रभू जखमा येशूच्या नावात भरल्या जाऊ दे. सगळे रोग येशूच्या नावात आम्ही नाश नाश करतो. करतो माझ्या देवा. धन्यवाद. गरिबीचा आत्मा येशूच्या नावात आम्ही नाश नाश करतो. करतो. बायबल सांगते की 2000 दुष्ट आत्मे एका मनुष्याला लागले होते. येस येस. हर एक प्रकारचे दुष्ट आत्मे तुझ्या लेकरांच्या जीवनातून आम्ही नाश करतो प्रभू. चिन्ह चमत्कार साक्षांच्या द्वारे तुझ्या लेकरांचं जीवन आशीर्वादित कर प्रभू. तुझ्या शांतीने भर प्रभू. तुझ्या लेकरांना आम्ही आशीर्वाद देतो. येशूच्या नावात तुझा आशीर्वाद प्रत्येकाच्या जीवनात आम्ही स्वीकारतो आणि सर्व प्रार्थना प्रभू येशूच्या नावात मागतो. आमेन. बोलो येशू मसीह की जय.